खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत। म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आज बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी बघा 18,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्र बघा शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज झालेली आहे। आता शेतकरी मित्र बघा स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे, कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे। आता शेतकरी मित्र बघा अखेर आता शेतकऱ्याची आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की राज्य सरकारने बघा शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। आता पीक विम्याचं बघा 379 कोटी रुपयाची भरपाई आता थट्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आलेली असून यामध्ये बघा तुमच्या अडचणीची आता दूर होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता बघा पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्याला वारंवार आपल्याला विचारत होते। आता त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की बघा ही रक्कम थट्ट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। या संदर्भात पात्र जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा पात्र जिल्ह्यात जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण शेतकरी मित्रांनो ही बातमी आहे। बघा या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तार माहिती पाहणार आहोत आणि ही महत्त्वाचा अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा बघा नवीन पीक विम्याबद्दल तसेच शेतकरीच्या योजनाबद्दल अपडेट येईल तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपला व्हिडिओ पोहोचेल। आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याचे बघा 379 कोटी रुपयाची भरपाई थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे आता मोठा आधार मिळणार आहे, कारण आता शेतकऱ्याच्या अर्थात मदत मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे, ज्यांच्या म्हणण्यानुसार सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या हा रक्कम थट्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याची समस्या आता सुटणार आहे। व तसेच बघा आता राज्यातील बघा सरकारने खरीप हंगाम 2024 त्या पीक विमा आता हप्त्यासाठी तब्बल बघा 1028 कोटी 57 लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे। आतापर्यंत मंजूर झालेले बघा शेतकरी मित्रांनो 3907 कोटी बघा 43 लाख रुपयापेक्षा 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झालेले आहे। मात्र बघा 346 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता भरपूर सारे शेतकऱ्याला पैसे बाकी राहिलेले आहे। आता बघा ही बाब कृषी मंत्र्याच्या निर्देशकानंतर आपल्याला त्यांच्या तत्कालीन तीव्र विभागाकडे प्रस्तावना पाठवलेला आहे। आता बघा विभागाने हिरवे कॅन्डल दिल्यानंतर राज्य सरकारने आता निधी मंजूर केली, त्यामुळे केंद्र सरकारला आता पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। व तसेच शेतकरी मित्र बघा कृषी मंत्र्याच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयाची भरपाई आता नुकसान भरपाई आता थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल। यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता मदत मिळणार आहे। काही अडचण आल्यास बघा विभागाशी संपर्क साधणे आवश्यकताही करण्यात आलेली आहे। आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते, आता हिरवं कॅन्डल लागलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा 379 कोटी रुपये जमा होतील। आता 2024चा पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी बघा 3907 कोटीची निधी वितरित केली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा आता आपण पात्र जिल्ह्याची यादी पाहून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात आज बघा पैसे जमा होणार आहे, कोणते जिल्हे पात्र आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता बघा छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार व तसेच जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता पैसे मिळणार आहे। तसेच बघा सिंधुदुर्ग सुद्धा जिल्हा आहे, ठाणे जिल्हा सुद्धा, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गडचिरोली तसेच बघा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्याच्या आता पात्र शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे।
व तसेच बघा हे सर्वच पैसे थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBD म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहे, म्हणजे की यांच्या अंतर्गत जमा केले जाणार आहे. यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याने काय करावे? आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.